विधान परिषदेतही अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू झाली। जनतेच्या पैशाचा अपव्यय करून राज्याला अधोगतीला नेण्याचं काम सरकार करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज या चर्चेला सुरुवात करताना केली। काही मोजक्या अधिकाऱ्यांसाठी आणि कंत्राटदारांसाठी काम करत असलेल्या सरकारनं जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे, असं ते म्हणाले। कारवाई देखील विशिष्ट लोकांना लक्ष्य करूनच केली जाते, असं सांगत राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला कोणीही वाली नाही, असं दानवे यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये देऊन केवळ भागणार नाही, असं सांगत महिलांची सुरक्षा करण्यात सरकार अपयशी ठरल्याचं ते म्हणाले। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुनील शिंदे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली। सरकार केवळ उधरपट्टी करत आहे, मात्र कामं पूर्ण होताना दिसत नाहीत, असं ते म्हणाले। भाजपचे प्रसाद लाड यांनी चर्चेत सहभागी होत सरकारच्या कल्याणकारी योजनांची प्रशंसा केली। जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार सातत्यानं हिताच्या योजना राबवत आहे। महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर या योजना अधिक गतीनं पुढे नेल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राज्यातील अडचणीत आलेल्या सहकारी बँकांना मदत करून त्यांना पुनरुज्जीवित करण्याची सरकारची भूमिका आहे, असं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं। कर्करोगाविरोधातील बनावट इंजेक्शन बाजारात आणून त्याची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुजरात, तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या टोळीचा तपास पोलिसांकडून सुरू आहे, असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी आज विधान परिषदेत सांगितलं। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपपत्र देखील दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। या बनावट इंजेक्शनची खरेदी विक्री करणाऱ्या पुण्याच्या डेक्कन हेल्थकेअर या पेढीचा परवाना रद्द करण्यात आला असून इतर संबंधित औषध विक्रेत्यांसंदर्भात कारवाई सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यात कॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेल्या थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणण्याची मागणी अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांनी केली। शाळांपासून 500 मीटर अंतरावर कॅफेनयुक्त पदार्थांची विक्री करू नये असे आदेश काढण्यात येतील, असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं। यावर्षी भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यपदार्थ आणि गुटखा यासह 50 ते 60 कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली। कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांचा वर्ष 2021-22 आणि 2022-23 या वर्षासाठीचा अहवाल आज दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला।